च्या बातम्या आपल्या प्रतिनिधीकडून समजून घेणार आहोत। सुरुवातीलाच मोठी राजकीय बातमी। राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे। सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे। ज्यांची सुमार कामगिरी आहे अशा मंत्र्यांना सुद्धा नारळ दिला जाईल। नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे। केंद्रातील मोदी सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा सुरू झाली आहे। राज्यामध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। तर जे मंत्रिमंडळामध्ये आहेत, जुने चेहरे आहेत, जे काम नीट करत नाहीत अशा मंत्र्यांना नारळ दिला जाईल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, अशी कोणती नावं समोर आलेली आहेत ज्या जुन्या मंत्र्यांना नारळ दिला जाऊ शकतो आणि नवीन मंत्र्यांची अशी काही नावं समोर आलेली आहेत ज्यांना संधी मिळू शकते नवीन आमदारांना? जगदीश, खरं पाहायला गेलं तर केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार हा आता लवकरच होणार आहे। या आठवड्याच्या अंतिमपर्यंत संपेपर्यंत जे आहे मंत्रिमंडळ विस्तार हा केंद्रातला होऊ शकतो आणि तशा पद्धतीच्या हालचाली या सध्या जोरदार सुरू आहेत दिल्लीमध्ये। तर मात्र केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राज्यातील देखील मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो आणि अनेकांची खांदेपालट जी आहे ती होऊ शकते। अशामध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे पक्षातील प्रमुख आहेत आणि त्यामुळे यांच्याचकडे दोन्ही यादी आहेत की ज्यांचे पत्ते कट होतील तर ज्यांना नवीन संधी दिली जाईल। अशा दोन्ही याद्या ज्या आहेत या पक्षातील या प्रमुखांकडे आहेत आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर 8 ते 10 मंत्र्यांचा पत्ता हा आता कट होऊ शकतो। तर मात्र 8 ते 10 नव्या मंत्र्यांना जे आहे संधी देखील मिळू शकते। अशामध्येच पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 ते 3 नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते। तर मात्र दुसरीकडे शिवसेनेमध्ये 4 ते 5 नावं चर्चेत आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये 2 ते 3 नावं चर्चेत आहेत। अशामध्येच हा निर्णय जो आहे अडीच वर्षाचा फॉर्म्युला असेल अशा पद्धतीने ज्यावेळेस महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये सुरू झालं होतं त्यावेळेस चर्चा होत्यात। पण मात्र मागील वर्षभरापासून म्हणजे मागच्या पावसाळी अधिवेशनापासून सातत्याने या चर्चा सुरू आहेत की मंत्र्यांना डच्चू दिला जाईल। पण कुठेतरी महायुतीने कुठेतरी डॅमेज कंट्रोल केलेला आहे, कारण की मंत्र्यांचा पत्ता कट होणे म्हणजे कुठेतरी महायुतीमधले सक्षम हे मंत्री नाहीयेत अशा पद्धतीने मेसेज जो आहे तो गेला असता केंद्रापर्यंत पण आणि राज्यभरात। तर अशामुळेच कुठेतरी वेट अँड वॉचची भूमिका केली होती। वाचाळवीर जे आहेत महायुतीचे त्यांच्यावर कुठेतरी तोफ ही महायुतीच्या बड्या नेत्यांची आहे। जगदीश, ठीक आहे शुभम, तुम्ही जोडलेले राहा। विनायक राऊतांना कधीही अटक शक्य आहे।